विदर्भ मराठवाड्यानंतर अमित शहांच्या टार्गेटवर आता मुंबई आहे। मुंबईसाठी अमित शहांचं विशेष प्लॅनिंग सुरू आहे। अमित शहा स्वतः मुंबईतील डेंजर झोनमधील मतदारसंघांचा विभागनिहाय आढावा घेणार आहेत। भाजपा आता तालुका स्तरावर लक्ष केंद्रित करणार आहे। लोकसभेत मताधिक्य घटलेल्या तालुक्यांचा आढावा घेतला जाणार आहे। प्रथम तालुका नंतर गाव स्तरावर संघटन मजबूतीकरण केलं जाणार आहे। आज महायुतीच्या नेत्यांची जागा वाटपाबाबत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक होणार आहे। विधानसभेच्या 90 जागांवर चर्चा होणार आहे। मनसे ऐन निवडणुकीच्या तोंडावर 19 ते 20 उमेदवार आयात करणार आहे। आघाडी युतीचे पदाधिकारी मनसेच्या संपर्कात आहेत। आपल्या पक्षाने उमेदवारी दिली नाही तर हे सगळे इच्छुक मनसेमध्ये प्रवेश करणार आहेत। अमरावती रेल्वे स्टेशनवर मनसे कार्यकर्त्यांकडून राज ठाकरेंचं जोरदार स्वागत करण्यात आलं। गुलाल पुष्पांची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी यावेळी करण्यात आली। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकांसाठी जोरदार तयारी केली आहे। त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर आलेत। आज आणि उद्या राज ठाकरेंचा हा विदर्भ दौरा असणार आहे। अमरावतीत राज ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर लागले आहेत। बॅनरवर राज ठाकरेंचा हिंदू जननायक आणि भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आलाय। पंढरपूर विधानसभा निवडणुकीत काका पुतण्यात राजकीय संघर्ष होण्याची शक्यता आहे। धनराज शिंदे आज त्यांची राजकीय भूमिका स्पष्ट करणार असून आमदार बबन शिंदे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। दक्षिण सोलापूरचे भाजपचे इच्छुक उमेदवार सोमनाथ वैद्य आणि विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांच्यातील वाद चिघळला आहे। सोमनाथ वैद्य यांना पाठिंबा दिलेल्या 7 माजी नगरसेवक आणि माजी उपमहापौरांवर कारवाई करण्याची मागणी आमदार सुभाष देशमुख यांनी केलेली आहे। रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून उबाठाकडून राजेंद्र महाडिक, उदय बने, बंड्या साळवी हे 3 उमेदवार इच्छुक असल्याचं पाहायला मिळतंय। या तिघांनीही आपली इच्छा व्यक्त केली आहे। कोल्हापुरातील छत्रपती राजाराम साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा आज सकाळी 11 वाजता होणार आहे। कसबा बावडा इथल्या कारखाना कार्यस्थळावर या सभेचं आयोजन करण्यात आलं। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्य सरकारकडून पुन्हा एकदा मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबर महिन्याअखेरपर्यंत मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे। समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे या अखेरच्या टप्प्याचं काम अंतिम टप्प्यात आहे। आमणे येथून मुंबई नाशिक महामार्गावर जाण्यासाठी 4.5 किलोमीटरचा जोड रस्ता बांधला जाणार आहे। मुंबई गोवा चौपदरी राष्ट्रीय महामार्गाचं काम 2012 पासूनच सुरू असून ठेकेदारांच्या पळपुटेपणामुळे हा महामार्ग रखडलाय। त्याला एकच सरकार जबाबदार नाही। मात्र येत्या डिसेंबरपर्यंत हा महामार्ग पूर्ण होईल असा विश्वास राज्याचे उद्योग मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला। केंद्रीय निवडणूक आयोगाचं पथक आजपासून 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहे। आगामी विधानसभेच्या निवडणुकांच्या तयारीचा आढावा हे पथक या दौऱ्यात घेणार आहे। 2 दिवस केंद्रीय पथक राज्यातील निवडणूक तयारीचा आढावा घेणार आहे। राज्यात 15 ते 17 नोव्हेंबर दरम्यान मतदान आणि 20 नोव्हेंबरपर्यंत निकाल असा कार्यक्रम असेल अशी शक्यता निवडणूक कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जाते। मुसळधार पावसामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या पुणे मेट्रोच्या उद्घाटनाला नवा मुहूर्त मिळाला। येत्या रविवारी 29 सप्टेंबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोचं उद्घाटन ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे। नवी मुंबईतील विविध रेल्वे स्थानकालगत 25,000 घरांच्या महागृहनिर्माणाची सोडत 2 ऑक्टोबरला सिडको महामंडळ काढणार आहे। यावेळी 8 किंवा 10व्या मजल्यावरील घर घेणाऱ्यांना अधिकचा प्रीमियम द्यावा लागणार आहे। अखेर 1 ऑक्टोबरपासून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या नित्यपूजा, पाद्यपूजा, तुळशीपूजा आणि चंदन उटी पूजा यांची नोंदणी सुरू होणार आहे। आता 1 महिन्यानंतर म्हणजेच 1 ऑक्टोबरपासून भाविकांना या सर्व पूजेचं ऑनलाईन बुकिंग करता येणार आहे। गोंदिया जिल्ह्यात सलग 3 दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे। पुजारी टोला धरणाच्या दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। रत्नागिरीतील दिवाण खवटी रेल्वे स्थानकाकडे जाणारा रस्ता मुसळधार पावसामुळे खचलाय। रस्ता खचल्यामुळे रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या वाहतुकीला धोका निर्माण झालाय। वाशिम जिल्ह्यात शेकडो हेक्टरवरील पिकांना अतिवृष्टीचा फटका बसलाय। शेतकऱ्यांनी सर्वसमावेशक पंचनामे करण्याची मागणी केली आहे। वाशिम शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळतोय। खरीपातील ऐन काढणीला आलेल्या सोयाबीनसह अन्य पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसल्यानं शेतकरी मेटाकुटीला आलाय। वाशिम बाजार समितीमध्ये नव्या आणि जुन्या सोयाबीनच्या दरात तफावत पाहायला मिळते। वाशिमच्या बाजार समितीमध्ये नवीन सोयाबीन विक्रीला आलाय। जुन्या सोयाबीनच्या तुलनेत या सोयाबीनला 475 ते 635 रुपये प्रति क्विंटल कमी दर मिळालाय। खेडमध्ये काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी संततधार पाऊस सुरू आहे। जगबुडी नदीची पाण्याची पातळी इशारा पातळीजवळ आलेली आहे। नाशिकमध्ये सलग 3ऱ्या दिवशी पावसाची संततधार कायम आहे। गंगापूर धरणातून गोदावरीमध्ये 1100 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं गोदावरी नदीच्या पाणी पातळीत देखील काही प्रमाणात वाढ झाली आहे। पालघरमध्ये पावसाची संततधार कायम आहे। परतीच्या पावसामुळे भात उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे। तयार झालेल्या भात पिकाला या परतीच्या पावसाचा फटका बसल्याचं दिसून आलंय।
गोंदिया जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला, यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। सततच्या पावसामुळे धान पिकाचं नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जाते। बोदवडमध्ये परतीच्या दमदार पावसामुळे खरीप हंगामातील कापूस सोयाबीन पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे। गेल्या 3 दिवसात जिल्ह्यात 52 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। ऐन पावसाळ्यात पूर्णा नगरपालिकेचं शहरातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असून यामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागतंय। शहरात जागोजागी कचऱ्यामुळे नाले तुंबत आहेत आणि त्यामुळे नाल्याचं पाणी रस्त्यावर येत आहे। 2 वाघांच्या झुंजीत T2 वाघाचा मृत्यू झाल्याची घटना 4 दिवसांपूर्वीच नवेगाव बांध नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील थाडेझरी परिसरात घडली होती। या झुंजीत दुसरा वाघ देखील जखमी झाला असून या वाघावर सध्या तिरोडा तालुक्यात उपचार सुरू आहेत। शिर्डीमध्ये जलसमाधीसाठी नदीमध्ये उडी घेणारे दोन्ही आंदोलक सापडलेले आहेत। दोन्ही आंदोलक जिवंत सापडलेत। मच्छीमारांच्या तराफ्यावर दोघंही झोपलेल्या अवस्थेत आढळले। बीडच्या ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेमध्ये 3 लाख ठेवीदारांचे 3,715 कोटी अडकले आहेत। या प्रकरणात बीड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं सॉफ्टवेअरमधून सर्व माहिती जमा केली असून लवकरच ज्ञानराधा पतसंस्थेच्या व्यवहारांचे फॉरेन्सिक ऑडिट करण्यात येणार आहे। रत्नागिरीतील मच्छीमारांना मासेमारीसाठी लागणाऱ्या जाळी कंपनी रेडीमेड पद्धतीने उपलब्ध करून देत आहेत, त्यामुळे मच्छीमारांचा वेळ वाचलाय। सांगलीतल्या सुभाषनगरमधील कृष्णा कॉलनीत गेल्या 15 ते 20 दिवसांपासून अळ्या मिश्रित पाण्याचा पुरवठा होतोय, त्यामुळे इथल्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। दरम्यान योग्य ती उपाययोजना न केल्यास दूषित पाणी अधिकाऱ्यांना पाजण्याचा इशारा लोकहित मंचनं दिलाय। नागपुरातील आदिवासी गोंड गोवारी जमातीच्या आमरण उपोषणाचा 7वा दिवस आहे। मागण्या मान्य न झाल्यास जेल भरो आंदोलनाचा इशारा संतप्त कार्यकर्त्यांकडून देण्यात आलाय। बुलेटला कर्कश आवाज करणारे सायलेन्सर लावून हुल्लडबाजी करणाऱ्या 15 तरुणांच्या टोळक्यावर कारवाई करण्यात आली आहे। नागपूरच्या वाहतूक पोलिसांनी ही कारवाई केली आहे। या तरुणांकडून दंड देखील वसूल करण्यात आलाय। सोलापुरात आरक्षणासाठी कोळी समाज आक्रमक झालाय। विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण करण्यात आलं। यावेळी महादेव कोळी समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवल्याचा आरोप करण्यात आला।